नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुणे मंडळाची जी काही लॉटरी सोडत झालेली आहे, जे विनर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे काही पी-ओ-एल लेटरची वाट बघत आहेत, तर ते पी-ओ-एल लेटर आता यायला सुरू झालेले आहेत. बऱ्याचशा विनर जे काय आहेत त्यांच्या कमेंट आलेल्या आहेत, की त्यांना पी-ओ-एल लेटर आलेले आहे. तर पी-ओ-एल लेटर आल्यानंतर पुढे काय? तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण बघत आहोत, की पी-ओ-एल लेटरमध्ये काय मेन्शन केलेलं आहे आणि काय काळजी घ्यायची आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर जर आपण बघितलं, प्युअर लेटर म्हणजे जे काही आहे देकारपत्र आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही सदनिका किंवा जी विंग आहे, आपला फ्लॅट नंबर आहे, त्या सगळ्या डिटेल्स त्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. सदनिकेची जी काही अंदाजित रक्कम आहे, जी तुमची स्कीममध्ये जेव्हा जाहिरात आली असेल, त्यावेळेसची जी काही रक्कम आहे, ती अंदाजित रक्कम मेन्शन केलेली असते. आणि जे काही तुम्ही आत्तापर्यंत जे काही शुल्क आहे, ते भाड्याकडे जे काही भरलेलं आहे, हे जे काही तुम्ही अनामत रक्कम अर्जासोबत भरलेली असेल, त्यानंतर जे काही तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट चं जे काही अमाउंट आहे तुम्ही भरलेलं, ते या ठिकाणी मेन्शन आहे. आणि जी काही रक्कम तुम्हाला बिल्डरकडे भरायची आहे, त्या रकमेची जी काही आहे डिटेल्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. 3 नंबरचा जो काही कॉलम आहे, म्हणजे हे जे ₹2700 तुम्ही जे फर्स्ट इन्स्टॉलमेंटला भरलेले असतील, तर ते म्हाडाकडे जमा आहेत. त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की प्रशासकीय शुल्क रक्कम म्हाडाकडे ज्यादाची जमा असून अर्जदारास मागणीनुसार परत करण्यात येईल. ओके. म्हणजे जे काही अर्जदार आहेत त्याला ही रिटर्न मागणीनुसार देण्यात येईल असं मेन्शन केलेलं आहे. ही जी उर्वरित रक्कम आहे ती बिल्डरला भरावयाची रक्कम आहे. आता ह्यामध्ये अजून बाकीच्या काही डिटेल्स आहेत. महत्त्वाच्या डिटेल्स आपण बघणार आहोत. तर यात काय आहे, की म्हाडामार्फत फक्त जी काही आहे विनरची जी काही लिस्ट आहे ती बिल्डरकडे जाते. आणि जो काही पुढचा जो काही प्रोसेस आहे ती अर्जदाराला बिल्डरसोबत करावयाची असते. आता ह्याच्यात जर बघितलं तर हे बिल्डरने बांधलेलं बिल्डिंग असते किंवा कॉमनमधले जरी फ्लॅट असेल, तरी त्याचा जो काही दर्जा असेल, नियोजनाबाबत किंवा देखभाल, विक्री, सोयी-सुविधा इत्यादीबाबत विकासक जबाबदार राहील. म्हणजे बिल्डरच ह्याला सर्वस्वी जबाबदार राहणार आहे. जी काही त्याचं क्वालिटी असेल किंवा जी काही प्रोसेस आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी. त्यानंतर जर आपण बघितलं पुढच्या याच्यामध्ये, तर हा जर विशेष नगर वसाहत प्रकल्प किंवा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प जर असेल, तर त्याचं जे काय आहे योजनेमधील बाह्य सुविधांचे काम हे सुद्धा विकासकाने करावयाचे आहे. त्याच्यानंतर जे काही सदनिकेची विक्री किंमत जी दिलेली आहे, अंदाजित विक्री किंमत या ठिकाणी जर आपण बघितली सदनिकेची अंदाजित विक्री किंमत, ही किंमत ह्याच्यातले काही अमाउंट आपण ऑलरेडी भरलेले आहेत. तर त्या व्यतिरिक्त जे काही आहे जर तुम्ही बघितलं तर मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, जी-एस-टी, जे काही सोसायटी रजिस्ट्रेशनचे जे काही चार्जेस आहे किंवा एम-एस-सी-बी जे काही आहे लाईट, विद्युत जोडणी जे तुमचे मीटर बसवायचे आहेत, त्याचे जे काही चार्जेस आहे, ते तुम्हाला अतिरिक्त बिल्डरला जमा करायचे आहेत. त्यानंतर पुढचं जो काही आहे आपण जर बघितलं तर ही सदनिका जी काही आहे म्हाडाची, ती 5 वर्षासाठी तुम्हाला विकता येत नाही किंवा कुणाच्या नावावर हस्तांतरित करता येत नाही. ओके. जर असं झालं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याच्यानंतर आहे विकासकाकडे भरणा कराव्या लागणाऱ्या रकमेबाबतचा करारनामा विकासकासोबत करणे आवश्यक आहे. अन्यथा आपली सदनिका मिळण्याचा हक्क रद्द समजण्यात येईल. म्हणजे तुमचं जो काही रजिस्ट्रेशन किंवा जे काही स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस जे काही आहे, त्याचा जो काही करारनामा तुम्ही करणार आहात, ॲग्रीमेंट जे आपण त्याला म्हणतो, तर ते रक्कम तुम्हाला भरून ते ॲग्रीमेंट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे, की देकारपत्र जेव्हा तुमचं प्राप्त होणार आहे, झाल्यानंतर अर्जदार आणि विकासकाकडे जाऊन इथं मेन्शन केलेलं आहे, की जेव्हा तुम्हाला पत्र प्राप्त होणार आहे, त्याच्यानंतर अर्जदाराला विकासकाकडे जायचं आहे आणि 30 दिवसामध्ये नोंदणीकृत करारनामा करणे बंधनकारक आहे. म्हणजे हे अर्जदार जो आहे, विनर आहे, फ्लॅट विनर, त्याला बिल्डरकडे जायचं आहे, त्याच्या स्कीम जी काय असेल आणि तिथे जाऊन देकारपत्र घेऊन पुढची जी काही प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. आता हे विकासकासाठी महत्त्वाच्या सूचना आहे. बिल्डरसाठीच्या महत्त्वाच्या सूचना सुद्धा मेन्शन केलेल्या आहेत. जर देकारपत्रामध्ये नमूद केलेल्या विक्री किमतीवरच करारनामा करण्यात यावा. म्हणजे जे काही तुमचं ॲग्रीमेंट होणार आहे त्याच्यामध्ये जी काही
देकारपत्रामध्ये किंमत मेन्शन केलेली आहे त्या किमतीवरच तो करारनामा करायचा आहे. कोणत्याही रकमेचा समावेश नाही. म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस असेल किंवा स्टॅम्प ड्युटी असेल किंवा जी-एस-टी किंवा सोसायटी रजिस्ट्रेशनचे जे चार्जेस आहे किंवा विद्युत जोडणीचे जे काही चार्जेस आहे असे कुठलेही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, अमेनिटी चार्जेस, लीगल चार्जेस इत्यादीसाठी अतिरिक्त शुल्काची कोणत्याही लाभार्थ्याकडून मागणी करू नये. आता हे मेन्शन केलं जाणार नाहीये आणि जे ॲग्रीमेंट आहे ते फक्त जे काही म्हाडाची अंदाजित रक्कम जी दिलेली आहे त्यावरच ते होणार आहे आणि बिल्डरला जे काय आहे सूचना केलेली आहे की इतर कुठलेही चार्जेस तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस असेल, अमेनिटी चार्जेस असेल, लीगल चार्जेस असेल इत्यादीसाठी अतिरिक्त शुल्काची कोणत्याही लाभार्थ्याकडून मागणी करू नये. तर हे नक्की लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट करताय किंवा बिल्डरला जे काही पैसे तुम्ही देणार आहात, तर त्यावेळेस ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बिल्डरला नमूद केलेल्या आहे तुमच्या पी-ओ लेटरमध्ये देकारपत्र त्या जाणीवपूर्वक त्याला आठवण करून द्या. लाभार्थ्यांशी करारनामा केल्यानंतर त्याची एक प्रत म्हणजे हे बिल्डरसाठी आहे जी काही करारनामा तुमचा होणार आहे ती एक प्रत बिल्डरला मुख्य अधिकारी यांच्याकडे अभिलेखासाठी द्यायची आहे. जेव्हा काही रजिस्ट्रेशन होईल हे बिल्डरचं काम आहे की त्यांनी ती तुमची जी काही एक करारनाम्याची प्रत आहे ती मुख्य अधिकारी म्हाडाच्या द्यायची आहे. लाभार्थ्याकडून प्राप्त होणाऱ्या रकमेचे वेळापत्रक हे महारेराच्या तरतुदीनुसार असावे. म्हणजे जे काही महारेराने टाईमलाईन ठरवून दिलेलं आहे की तुमचं जे काही सध्याचे जे काही कंडिशन आहे, तुमची जी काही बिल्डिंग आहे तिचं जे काही बांधकाम आहे कोणत्या टप्प्यामध्ये आहे त्यानुसार बिल्डरला तुम्हाला एक पर्सेंटेज जे काय आहे प्रत्येक स्टेपनुसार पर्सेंटेजमध्ये तुम्हाला बिल्डरला अमाऊंट पे करायचं असतं आणि ते अमाऊंट तुम्हाला महारेराच्या जे काही तरतूद केलेलं आहे त्याप्रमाणेच द्यायचं आहे. असं नाही की तुमचं पोजेशन खूप लेट आहे आणि तुम्ही कन्स्ट्रक्शनसुद्धा तुमचं 20% 30% झालेलं आहे आणि बिल्डर पूर्णच रक्कम मागत असेल, सगळंच जे काही अमाऊंट आहे ते तुमच्याकडून मागत असेल तर ते द्यायचं नाही आहे. ते तुम्हाला तुमची जी काही बिल्डिंगची जी काही सध्याची कंडिशन आहे, कन्स्ट्रक्शन किती पर्सेंट झालेलं आहे त्यानुसारच जे काही महारेराने ठरवून दिलेले नियम आहेत त्यानुसारच तुम्हाला बिल्डरला द्यायचं आहे. हे बिल्डरसाठी आहे तरी आपण जेव्हा कधी पेमेंट करणार आहे त्यावेळेत तुम्ही हे नक्की चेक करा की तुमच्या बिल्डिंगचं किती काम झालेलं आहे आणि तेवढीच जी काही रक्कम आहे तेवढेच पर्सेंट महारेराच्या नियमानुसार बिल्डरला पे करा. त्यानंतर आहे 4 चाकी तळ, वधूचाकी वाहनतळ हे जे खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो चॅनलवर आहे. ते तुम्ही नक्की बघा. हे UDC PR जो काही 2020चा रूल आहे त्यानुसार जे काही आहे पार्किंग हे बंधनकारक आहे. म्हणजे जर तुमचा फ्लॅट 40 ते 80 स्क्वेअर मीटरचा असेल तर तुम्हाला 2 फ्लॅट मिळून 1 पार्किंग ही द्यावी लागते आणि टू व्हीलर 2 पार्किंग द्यावे लागते. हे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बघायला भेटेल. तर अशी कार पार्किंग जी आहे ओपन पार्किंग ती बिल्डरला द्यावीच लागते. म्हाडाचा जरी सदनिका असेल तर इथं जरी आपण बघितलं तर इमारतीच्या मंजूर नकाशामध्ये म्हाडाच्या सदनिकांसाठी आरक्षित असलेल्या खुल्या वाहनतळाचा जे काय आहे ओपन कार पार्किंग जी आहे ती स्पष्टपणे असायला पाहिजे आणि अशा खुल्या वाहनतळांसाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये व बंदिस्त. एकतर महत्त्वाचं आहे की हे जे खुले वाहनतळ असेल, ओपन कार पार्किंग असेल त्याचे कुठलेही चार्जेस बिल्डरला तुम्ही देऊ नका आणि ते तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या जे काही म्हाडाचे फ्लॅट आहेत त्यांच्यासाठी कुठे पार्किंग अवेलेबल आहे. तुमचा एरिया किती आहे त्यानुसार तुम्हाला 2 फ्लॅट मिळून 1 पार्किंग अवेलेबल केलेली असते. मोस्टली 40 ते 80 स्क्वेअर मीटरच्या फ्लॅटसाठी. त्याचं व्हिडिओ आहेत किंवा YouTubeवरही खूप साऱ्या पार्किंग संदर्भात व्हिडिओ आहेत. त्या नक्की तुम्ही बघा. आणि जर बंदिस्त म्हणजे कव्हर पार्किंग असेल किंवा स्टिल्ट पार्किंग असेल, मेकॅनाइज्ड पार्किंग विकत घेण्यासाठी कोणत्याही लाभार्थ्यावर दबाव बिल्डरने आणायचा नाहीये. जर ती लीगल असेल, व्हॅलिड असेल तर तुम्ही ॲडिशनल पार्किंग घेऊ शकता. बट जे काही आहे रूलनुसार, नियमानुसार UDC PR जो काही रूल आहे त्यानुसार जी पार्किंग उपलब्ध करून द्यावं लागते. त्या व्यतिरिक्त अतिरिक्त जर पार्किंग बिल्डरकडे असेल आणि तो जर विकत असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ती घेऊ शकता. फक्त त्याची लिगॅलिटी तुम्ही चेक करा. पार्किंग रिलेटेड खूप साऱ्या व्हिडिओ आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि मगच तुम्ही जी काय आहे पार्किंग विकत घेणार असेल तर नंतर खूप सारे वाद निर्माण होतात की बिल्डर ती पार्किंग विकून मोकळा होतो. बट जेव्हा तुम्ही त्या सोसायटीमध्ये राहायला जाणार आहात तेव्हा खूप सारे इश्यू होतात. तर नक्की याची काळजी घ्या. त्यानंतर आहे लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या सदनिकांची पाहणी करून द्यावी. त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करू नये. तर तुम्हाला जर तुमचा जो काही फ्लॅट आहे तो तुम्ही ॲग्रीमेंट करण्याआधी तो तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता. तुम्हाला त्याचं जे काय आहे फ्लॅटमध्ये काही वाटलं तर ते तुम्ही बिल्डरला सांगू शकता किंवा
तुम्हाला जस्ट व्हिजिट करायचं आहे, तुमचं फ्लॅट बघायचं आहे, कसं आहे, काय आहे, तर त्याला सुद्धा बिल्डरला रिस्ट्रिक्शन करण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला ते बघण्याची परवानगी म्हाडाने इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेली आहे. ओके. लाभार्थ्याने कोणत्याही बँकेकडून आता बऱ्याचदा कसं असतं बिल्डरचे काही बँकेबरोबर ऑलरेडी टाइप असतात, तर ते त्याच बँकेचं होम लोन करा असं सांगतात किंवा त्यांचे एजंटही तिथे अवेलेबल असतात. तर तुम्हाला वाटलं योग्य तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअली जे काही आहे होम लोन कोणत्याही बँकेमध्ये करू शकता. त्यानंतर आहे हे झाले जे काही विकासकासाठीच्या महत्त्वाच्या सूचना होत्या ह्या, की हे बिल्डरने पाळायचं आहे आणि आपण याची काळजी घ्यायची आहे. शासनाचे आता 12 नंबर आहे शासनाचे पत्र क्रमांक. तुम्हाला जी काही सदनिका जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला दोघांच्या नावाने ही जी काही आहे पती-पत्नीच्या संयुक्त नावे वितरित करण्याची कारवाई करण्यात येईल. त्या विवाहित अर्जदाराने अर्ज भरताना पती-पत्नीच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. जेव्हा रजिस्ट्रेशन वगैरे करणार असाल तेव्हा ते तुम्हाला काळजी घ्यायची की तुम्ही जर मॅरिड असाल तर दोघांच्या नावाने तुम्हाला तो अर्ज करायचा आहे आणि याचा फायदा तुम्हाला जे तुम्ही PMOIचे जे काही अमाउंट आहे त्याच्यासाठी सुद्धा होतो. ओके. सदनिका ताब्यात घेताना व सदनिका ताब्यात घेतल्यानंतर सदनिकेची कसल्याच प्रकारची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी तुम्ही जेव्हा काही सदनिका तुमच्या ताब्यात घेणार आहे म्हणजे घेताना तुम्ही पोझिशन घेत असेल किंवा नंतरही म्हाडाची यात कुठली जबाबदारी राहणार नाही. त्यामुळे तुम्ही जी काही सदनिका घेत आहात ती व्यवस्थित बघून घ्या. त्याचे डॉक्युमेंट करताना, अग्रीमेंट करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचून घ्या. कारण म्हाडानंतर ह्याला एंटरटेन करणार नाहीये. तुम्हाला बिल्डरसोबतच ह्या गोष्टींना सामोरं जायचं आहे. आपण सादर केलेल्या कागदपत्रामधील भविष्यात म्हणजे जर तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केले आहेत म्हाडाकडे त्याच्यात काही इश्यू आला, काही जर चुकीचे बनावट आढळून आले तर त्यावरही म्हाडाकडून कारवाई केली जाते. तेही लक्षात ठेवा. सदनिकेच्या वितरणाचे शासनाच्या व प्राधिकरणाचे वितरणासंबंधी सर्व कायदे जे काही वेळोवेळी शासन निर्णय आहे त्यानुसार जे काही बदल होतील ते आपल्याला लागू असणार आहेत. सदर योजनेतील अर्ज जर तुम्ही काही कारणास्तव जर तो फ्लॅट जर घेणार नसाल तर तुमचं जे काही अमाऊंट तुम्ही भरलेलं आहे त्याला तुमच्या ऑलरेडी जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे की त्याचे काही % जे काही अमाऊंट आहे ते तुमचं कमी केलं जातं, वजा केलं जातं आणि मग तुमचं जे काही MD अमाऊंट आहे ते तुम्हाला परत दिलं जातं, तेही बिनव्याजी. ओके. आणि महत्त्वाचं आहे की पुणे मंडळाने किंवा म्हाडा जे काही आहे म्हाडाने कुठलाही असा व्यक्ती नेमलेला नाहीये, प्रतिनिधी नाहीये, सल्ला देणारा किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेला नाही की ज्याच्याशी तुम्ही परस्पर पैशांचा व्यवहार कराल. तर ह्याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला डायरेक्ट बिल्डर आणि तुम्ही बाकी मध्यस्थी कोणीही नाहीये, म्हाडाकडूनही कोणी नाहीये की ज्याच्यासोबत तुम्हाला पैशाच्या संदर्भातला कुठलाही व्यवहार करायचा नाहीये. आणि अर्जदाराने नोंदणीकृत दस्त केल्यानंतर सदनिकेच्या संपूर्ण रकमेचा भरणा विहित मुद्दीत न केल्यास सदर दस्ताची एकतर्फी नोंदणी म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतरही जेव्हा तुमचं ॲग्रीमेंट होणार आहे त्यानंतरही जर तुम्ही जे काही अमाऊंट असेल तुमचं होम लोन करणार असेल किंवा इतरही पर्सनली तुम्ही जर सेल्फ फंडिंग करणार असाल तर ते अमाऊंट तुम्हाला त्या विहित टायमिंगमध्ये जे की तुम्ही बिल्डरला ॲग्री केलेलं आहे त्यामध्येच करायचं आहे. जर तुम्ही ते केलं नाही तर त्यावरही ॲक्शन म्हाडाकडून घेतली जाते. आपणास वितरित करण्यात आलेली सदनिका कोणत्याही कारणास्तव म्हणजे हे तुम्हाला जी काही सदनिका मिळाली आहे ती कुठल्याही कारणास्तव बदलून मिळणार नाही. आणि आपण जर बघितलं तर खाली स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे बिल्डरसाठी. आपण जर बघितलं तर तसेच मुद्दा 11चे काटेकोरपणे पालन करावे. म्हणजे हे बिल्डरसाठी खूप महत्त्वाचं आहे की भरपूर साऱ्या गोष्टी होत असतात की ॲडिशनल पैसे घेतले जातात किंवा पार्किंगबाबत पार्किंगही विकली जाते, ओपन स्पेस जी की कॉमन असते. तर त्यासाठी स्पेसिफिकली खूप साऱ्या कंप्लेंट ह्या आधी गेलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही 11 नंबरचा जो काही पॉईंट आहे तो नक्की चेक करा आणि जो काही व्यवहार करणार असेल तो काळजीपूर्वक करा. हेच अपडेट होतं आजच्या व्हिडिओमधून. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे काही रेग्युलर अपडेट्स आहेत ते नक्की चॅनलवर भेटत जातील. थँक्यू.